नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्चना मोहिते बोडखे। आज आपण इयत्ता 11वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील व्याकरण या विभागातील वाक्य संश्लेषण हा पाठ शिकूयात। वाक्य म्हणजे सार्थक किंवा अर्थपूर्ण शब्दांचा समूह होय। या वाक्याचे वेगवेगळे प्रकार पडतात। कधी अर्थाच्या अनुरोधाने वाक्याचे प्रकार होतात, विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी असे। तर कधी वाक्य होकार दर्शवतं की नकार, यावरून त्याचे होकारार्थी आणि नकारार्थी असे प्रकार होतात। कधी क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे स्वार्थी, आज्ञार्थी, विध्यर्थी, संकेतार्थी असे प्रकार होतात। तर कधी वाक्य रचनेवरून वाक्याचे केवळ मिश्र आणि संयुक्त असे 3 प्रकार होतात। त्यापैकी केवळ मिश्र आणि संयुक्त हे जे 3 वाक्य प्रकार आहेत ते आपल्याला यावर्षी 11व्या वर्गामध्ये शिकायचे आहेत। वाक्यामध्ये मूलतः 2 भाग असतात, उद्देश्य आणि विधेय। त्यातील कर्ता या भागाला उद्देश्य म्हणतात आणि क्रियापदाला विधेय म्हणतात। आणि वाक्यात इतर जे शब्द असतात त्यांना संदर्भानुसार उद्देश्य विस्तार किंवा विधेय विस्तार असं म्हटलं जातं। आपण उदाहरणांच्या साहाय्याने हा भाग शिकूयात। पहिल्यांदा आपण बघूयात केवल वाक्य। उदाहरणार्थ पहिलं वाक्य असं आहे, मामा घड्याळ आणले का? दुसरे वाक्य आहे, झाशीची राणी लक्ष्मीबाई अतिशय शूर होत्या। तिसरे वाक्य आहे, विद्यार्थ्यांनो पाहुण्यांच्या सत्कारासाठी गुलाबाची फुले आणा। वरील वाक्यांचे निरीक्षण आपण जर केले तर त्यातून आपल्या हे लक्षात येतं की पहिल्या वाक्यामध्ये मामा हे उद्देश्य आहे आणि आणले हे विधेय आहे। त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई हे उद्देश्य आहे आणि होत्या म्हणजे असणे हे क्रियापद विधेय आहे। त्यानंतर तिसऱ्या वाक्यामध्ये विद्यार्थी हे उद्देश्य आणि आणा हे विधेय आहे। इतर शब्द वाक्यांमध्ये आलेले उद्देश्य विस्तार किंवा विधेय विस्तार आहेत। पण प्रत्येक वाक्यात या 3ही उदाहरणांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की उद्देश्य देखील एकच आहे आणि विधेय देखील एकच आहे। ज्या वाक्यामध्ये अशा रीतीने केवळ एक उद्देश्य आणि एक विधेय असतं आणि ते वाक्य अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण असतं, स्वतंत्र असतं, अशा वाक्याला केवल वाक्य असं म्हटलं जातं। यावरून केवल वाक्याची कोणती वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात? पहिलं वैशिष्ट्य असं की केवल वाक्यामध्ये केवळ एक उद्देश्य आणि एक विधेय असतं। दुसरं वैशिष्ट्य असं की या वाक्यात कमीत कमी शब्द असतात। तिसरं वैशिष्ट्य असं की केवल वाक्य हे विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी, नकारार्थी कसंही असू शकतं। आणि चौथं वैशिष्ट्य असं की केवल वाक्य तयार करताना कोणतंही उभयान्वयी अव्यय वापरलं जात नाही। तर अशा प्रकारे केवळ एक उद्देश्य आणि केवळ एक विधेय असणारं, अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण असणारं वाक्य म्हणजे केवल वाक्य होय। त्यानंतर वाक्याचा दुसरा प्रकार आपण बघूयात, मिश्र वाक्य। आपण काही उदाहरणं पाहूया। पहिलं उदाहरण आहे, गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा। दुसरं वाक्य आहे, आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो। आणि तिसरं वाक्य आहे, जे चकाकते ते सोने नसते। या 3ही वाक्यांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की 2 वाक्य एकत्र आणून हे एक वाक्य तयार करण्यात आलेलं आहे। या 2 वाक्यांपैकी एक वाक्य अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे, त्यामुळे ते प्रधान वाक्य आहे किंवा मुख्य वाक्य आहे। आणि दुसरं वाक्य अर्थाच्या पूर्तीसाठी या मुख्य किंवा प्रधान वाक्यावर अवलंबून आहे, ते अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण नाही आणि म्हणून त्या वाक्याला गौण वाक्य असं म्हटलं जातं किंवा उपमुख्य वाक्य म्हणूयात हवं तर आपण त्याला। आणि महत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की ही जी वाक्य आहेत ही उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांशी जोडली गेलेली आहेत। आपण प्रत्यक्ष उदाहरणांच्या साहाय्याने बघूयात। यातील पहिल्या वाक्यामध्ये गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा। यामध्ये गुरुजी म्हणाले आणि की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा ही 2 वाक्य एकमेकांशी जोडली गेलेली आहेत की या उभयान्वयी अव्ययाने। आणि यातील एक वाक्य अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे, दुसरं त्याच्यावर अवलंबून आहे पूर्तीसाठी अर्थाच्या। त्यामुळे गुरुजी म्हणाले हे 2 शब्द आपण उच्चारले तर काय दिसतं आपल्याला? यामध्ये एक उद्देश्य आहे, एक विधेय आहे। गुरुजी हे उद्देश्य आहे, म्हणाले हे विधेय आहे। अर्थाच्या दृष्टीने हे वाक्य परिपूर्ण आहे आणि त्यामुळे हे वाक्य प्रधान वाक्य किंवा मुख्य वाक्य आहे। आणि की प्रत्येकाने नियमित अभ्यास करावा हे जे वाक्य आहे हे वाक्य अर्थाच्या पूर्तीसाठी
मुख्य वाक्यावर म्हणजे गुरुजी म्हणाले या वाक्यावर अवलंबून असल्यामुळे हे गौण वाक्य आहे किंवा उपमुख्य वाक्य आहे. अशा पद्धतीने एक मुख्य आणि एक गौण अशी दोन वाक्य उभयान्वयी अव्ययाच्या साह्याने एकमेकांशी जोडली गेलेली आहेत या ठिकाणी असं आपल्या लक्षात येतं. ज्या ठिकाणी असं होतं त्या ठिकाणी ते मिश्र वाक्याचं उदाहरण असतं. आपण दुसरं उदाहरण बघूया. आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तेव्हा पाऊस पडतो. या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की आकाशात जेव्हा काळे ढग जमतात हा वाक्याचा एक भाग आहे आणि तेव्हा पाऊस पडतो हा वाक्याचा दुसरा भाग आहे. पाऊस पडतो हे वाक्य जर आपण बोललो तर यात एक उद्देश आहे, एक विधेय आहे, अर्थ सुद्धा पूर्ण बरोबर आहे, त्याचा अर्थाची पूर्ण संगती लागते आणि त्यामुळे हे वाक्य या ठिकाणी मुख्य वाक्य आहे किंवा प्रधान वाक्य आहे. मात्र जर आपण या वाक्याचा जो पूर्वार्ध आहे तो बोललो आकाशात जेव्हा काळे ढग जमतात तर त्यावेळी अर्थाची संगती लागत नाही. वाक्याच्या अर्थाच्या पूर्तीसाठी आणखी काहीतरी शब्द तिथे असायला हवेत असं आपल्याला वाटत राहतं आणि त्यामुळे हे जे वाक्य आहे आकाशात जेव्हा काळे ढग जमतात हे वाक्य उपमुख्य किंवा गौण वाक्य आहे. आणि या ठिकाणी जेव्हा तेव्हा या उभयान्वयी अव्ययांच्या साह्याने ही दोन वाक्य म्हणजे एक प्रधान वाक्य आणि दुसरं गौण वाक्य एकमेकांना जोडण्यात आलेले आहे आणि त्यामुळे हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण आपण बघूया. जे चकाकते ते सोने नसते. आता या ठिकाणी ते सोने नसते हे वाक्य अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे, एक उद्देश आहे, एक विधेय आहे, त्यामुळे हे वाक्य जे आहे ते प्रधान वाक्य आहे. मात्र जे चकाकते हे जे दोन शब्द आहेत हे फक्त दोन शब्द उच्चारल्यानंतर अर्थाची संगती लागत नाही, अर्थ अपूर्ण वाटतो आणि त्यामुळे हे वाक्य गौण वाक्य आहे. ते अर्थाच्या पूर्ततेसाठी दुसऱ्या वाक्यावर मुख्य वाक्यावर अवलंबून आहे आणि या ठिकाणी ही दोन वाक्य एकमेकांशी जोडण्यात आलेली आहेत. यातलं एक मुख्य आणि एक उपमुख्य म्हणजे एक प्रधान आणि एक गौण वाक्य आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. या उदाहरणांवरून आपल्या असं लक्षात येतं मिश्र वाक्यांची वैशिष्ट्ये आपल्या अशी लक्षात येतात की मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अनेक गौण वाक्य असतात. दुसरं वैशिष्ट्य असं की ही दोन्ही वाक्य म्हणजे प्रधान वाक्य आणि गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांशी जोडलेली असतात. ही गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणती असतात? म्हणजे, की, म्हणून, जे, कारण, का, यास्तव, सबब, जर, जरी, जेव्हा, तेव्हा, जोपर्यंत, तोपर्यंत इत्यादी. हे सगळे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत आणि यांच्या साह्याने मिश्र वाक्य तयार करण्यात येतं. मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य याच उभयान्वयी अव्ययांच्या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांच्या साह्याने एकमेकांना जोडली जातात. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे मिश्र वाक्याचे ते असं आहे की जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात आणि चौथं वैशिष्ट्य असं आहे की गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडल्यामुळे तयार होणारं जे नवीन वाक्य असतं ते मिश्र वाक्य असतं. या ठिकाणी आपण असं पाहिलेलं आहे की मिश्र वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं, प्रधान वाक्य जे अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण असतं, एक उद्देश आणि एक विधेय असलेलं असतं आणि दुसरं गौण वाक्य असतं. तर यातलं प्रधान वाक्य जे असते ते अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण असतं, गौण वाक्य त्याच्यावर अवलंबून असतं. मात्र ज्यावेळी गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ही वाक्य एकमेकांशी जोडली जातात त्यावेळी अर्थाच्या पूर्तीसाठी ही दोन्ही वाक्य उच्चारल्यानंतरच आपल्याला त्यातला अर्थ कळतो. ही दोन्ही वाक्य अर्थपूर्तीसाठी असणं आवश्यक असतं. त्यानंतर वाक्याचा तिसरा प्रकार जो आहे तो आहे संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्याचं वैशिष्ट्य असं की यामध्ये दोन्हीही वाक्य अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण असतात आणि त्यामुळे ती प्रधान वाक्य असतात आणि ही वाक्य एकमेकांशी जोडली जी जातात ती प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांच्या साह्याने. लक्षात द्यायचंय इथे मित्रांनो की मिश्र वाक्य जे असतं ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांच्या साह्याने जोडलं असतं म्हणजे तयार केलेलं असतं आणि संयुक्त वाक्य जे असतं ते प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांच्या साह्याने तयार केलेलं असतं. का? कारण या ठिकाणी दोन्ही वाक्य प्रधान असतात. इथे मिश्र वाक्यामध्ये जसं आपण पाहिलं की एक वाक्य प्रधान आणि दुसरं गौण असतं, या ठिकाणी मात्र तसं नसतं. दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण असतात, प्रधान वाक्य असतात, मुख्य वाक्य असतात. त्यामुळे त्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी गौणत्व सूचक नाही तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. आपण उदाहरण बघूया म्हणजे हे आणखी स्पष्ट होईल.
पहिलं उदाहरण असं आहे, मी पहाटे लवकर उठते व 1 तास अभ्यास करते. या ठिकाणी बघा, मी पहाटे लवकर उठते, एक उद्देश, एक विधेय, अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण, म्हणजे अर्थातच हे वाक्य प्रधान वाक्य आहे. त्यानंतर मी 1 तास अभ्यास करते, हे वाक्य सुद्धा अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे, एक उद्देश, एक विधेय असलेलं आहे, त्यामुळे ते प्रधान वाक्य आहे. आणि ही 2 वाक्य व या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांना जोडली गेलेली आहेत आणि त्यामुळे हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण बघूयात आपण. संध्याकाळी मी फिरायला जातो किंवा खेळायला जातो. या ठिकाणी सुद्धा संध्याकाळी मी फिरायला जातो, मी खेळायला जातो, ही दोनही वाक्य जर आपण वेगवेगळी घेतली, सेपरेट घेतली, तर आपल्या असं लक्षात येतं की ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहेत, उद्देश एक आहे, विधेय एक आहे, त्यामुळे दोन्ही वाक्य प्रधान आहेत. आणि या ठिकाणी किंवा या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ही वाक्य जोडण्यात आलेली आहे, त्यामुळे हे अर्थातच संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आपण बघूयात. आजी नोकरीतून निवृत्त झाली म्हणून तिला सवड मिळाली. या ठिकाणी सुद्धा 2 प्रधान वाक्य एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत, त्यामुळे हे संयुक्त वाक्य आहे. वरील ही जी सगळी वाक्य आहेत यात 2 किंवा अधिक वाक्य आहेत आणि ती एकमेकांना अनुक्रमे व किंवा म्हणून या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेलेली आहेत. या उदाहरणांवरून संयुक्त वाक्याची जी वैशिष्ट्य आपण लक्षात घेतली ती अशी आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की संयुक्त वाक्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक केवल वाक्य असतात. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ही वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी एकमेकांशी जोडलेली असतात. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की जोडलेली ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. कशी असतात ते आपण पाहिलेलंच आहे. आणि चौथं वैशिष्ट्य असं आहे की एकमेकांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून तयार होणारं हे जे एक जोड वाक्य असतं त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात, ते संयुक्त वाक्य असतं. ही जी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत ही कोणती आहेत? ही आहेत आणि, व, शिवाय, अथवा, वा, किंवा, की, पण, परंतु, परी, बाकी, म्हणून, सबब, यास्तव, याकरिता इत्यादी. आता यातले सगळे जे शब्द आहेत त्यांचा अर्थ तुम्हाला कळला असेल, पण परी हा जो शब्द मी इथे उच्चारला त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, कारण परी म्हणजे आपली परिकथेतली परी नाही. इथे परी हा जो शब्द आहे तो सुद्धा परंतु या अर्थाने आलेला आहे. एक प्रसिद्ध उदाहरण आहे, तुम्ही ऐकलं असणार यापूर्वी किंवा आता मी तुम्हाला सांगते. मोरोपंतांनी कवी मोरोपंतांनी अर्जुनाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, झाले तर बहु, आहे तर बहु, होतीलही बहु, परी या समहा. म्हणजे यापूर्वी खूप सगळे शूरवीर झालेले आहेत, सध्या आहेत सुद्धा, पुढे सुद्धा होतील भविष्यात, मात्र अर्जुनासारखा अर्जुना इतका श्रेष्ठ असा शूरवीर केवळ अर्जुन. या ठिकाणी परी म्हणजे परंतु या अर्थी हा शब्द आलेला आहे. आणि आता आपण बघूयात की मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यामध्ये काय फरक असतो. मिश्र वाक्यामध्ये एकच वाक्य प्रधान असतं आणि एक किंवा त्यापेक्षा जास्त वाक्य गौण असतात. आणि संयुक्त वाक्यामध्ये काय असतं? एकापेक्षा जास्त वाक्य असतात, 1 किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त, आणि ही सगळी वाक्य प्रधान वाक्य असतात. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी मिश्र वाक्य जोडलेलं असतं. तर फरक दुसरा 2 मधला असा आहे की संयुक्त वाक्य जे असतं ते मात्र उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं असतं, प्रधानत्व सूचक असलेल्या. ठीक आहे, या ठिकाणी गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आपण वापरत नाही, तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरत असतो. त्यानंतर तिसरा 2 मधला फरक असा आहे की जोडलेली वाक्य मिश्र वाक्यामध्ये जोडलेली वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात, मात्र संयुक्त वाक्यामध्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असलेली वाक्यच एकमेकांना जोडली जातात. केवल वाक्य एकमेकांना जोडली जातात किंवा प्रधान वाक्य एकमेकांना जोडली जातात, त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने ती स्वतंत्रच असतात. लक्षात ठेवायचं मित्रांनो की मिश्र आणि संयुक्त वाक्यांमध्ये काही अव्यय समान असली तरीही जोडली जाणारी वाक्य आणि अव्ययांचे वाक्यातील अर्थ लक्षात घेऊन वाक्य मिश्र आहे की संयुक्त हे आपल्याला ठरवायचं असतं. म्हणजे जसं म्हणून हे जे अव्यय आहे ना, हे गौणत्व सूचक पण असतं आणि प्रधानत्व सूचक पण असतं. मग एखाद्या वाक्यात म्हणून हा शब्द आला तर हे वाक्य मिश्र आहे की संयुक्त हे कसं ठरवायचं? तर या ठिकाणी आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये असलेली वाक्य म्हणजे
एकापेक्षा जास्त वाक्य असतात मिश्र किंवा संयुक्त वाक्यामध्ये, तर ते वाक्यांश आपण लक्षात घ्यायचे. आणि जर प्रधान वाक्य एकमेकांना जोडलेली असतील म्हणून या अव्यय आणि उभयान्वयी अव्ययाने, तर ते अर्थातच संयुक्त वाक्य असेल. आणि एक मिश्र आणि एक किंवा एकपेक्षा जास्त गौण वाक्य एकत्र जोडलेली असतील तर ते अर्थातच गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असेल. त्यामुळे ते संयुक्त वाक्य आहे की मिश्र वाक्य हे आपल्याला त्या वाक्यांचे अर्थ लक्षात घेऊन ठरवावं लागतं. आता आपण बघूयात वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संकलन. एकमेकांशी वाक्य जुळवणं, जोडणं. एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवळ वाक्य दिलेली असताना ती एकत्र करून त्यांचं एक वाक्य ज्यावेळी आपण तयार करतो त्यावेळी त्याला म्हणतात, या प्रक्रियेला म्हणतात वाक्य संश्लेषण. वाक्य संश्लेषणाची गरज आपल्याला का पडते मित्रांनो व्यवहारामध्ये? तर वाक्य रचनेवर प्रभुत्व संपादन करण्यासाठी. हो ना, सुटी वाक्य जी असतात ती सतत वापरायला व्यवहार्य नसतात. आणि वाक्यांचं जर का आपल्याला संकलन करता आलं, संश्लेषित करून वाक्य एकमेकांना जोडून जर बोलता आली तर त्यामुळे भाषेवरचं आपलं प्रभुत्व वाढतं, आपला वेळ वाचतो. दुसरं कारण आहे की आपल्या मनातील भाव नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी आपल्याला वाक्य संश्लेषणाची मदत होते. त्यानंतर तिसरं जी या वाक्य संश्लेषणाच्या आवश्यकतेमागचं कारण आहे ते असं आहे की सुटी विस्कळीत पद्धतीनं वाक्य लिहिण्यापेक्षा एकत्रित वाक्य मांडून विचारात सुसूत्रता आपल्याला या पद्धतीने आणता येते. म्हणजे सुटी वाक्य, वेगवेगळी वाक्य लिहिण्यापेक्षा ती वाक्य आपल्याला उभयान्वयी अव्ययांच्या साह्याने एकमेकांशी जोडून आपल्या विचारांमध्ये सुसूत्रता आणता येते आणि तो विचार योग्य पद्धतीने आपल्याला श्रोत्यापर्यंत किंवा वाचकापर्यंत पोहोचवता येतो. चौथं कारण असं आहे की उत्तम लेखन कौशल्य आपल्याला जर विकसित करायचं असेल तर आपल्याला वाक्य संश्लेषणाची ही जी कला आहे ती अवगत करणं अतिशय आवश्यक आहे. कारण त्यामुळे आपलं भाषेवरचं प्रभुत्व निश्चितच वृद्धिंगत होत असतं. वाक्य संश्लेषणामध्ये काय होतं? दोन किंवा त्यापेक्षा जास्त वाक्य एकत्र केल्यानंतर एक जोडवाक्य तयार होतं आणि या प्रक्रियेला वाक्य संश्लेषण असं म्हणतात. हे वाक्य संश्लेषण 3 प्रकारचं असतं. पहिला प्रकार आहे दोन किंवा अनेक केवळ वाक्यांचं एक केवळ वाक्य बनवतो आपण. दुसरं म्हणजे केवळ वाक्यांपासून आपण केवळ वाक्य तयार करतो. दुसरा प्रकार आहे दोन किंवा अनेक केवळ वाक्यांचे आपण एक मिश्र वाक्य बनवतो. आणि तिसरा प्रकार आहे दोन किंवा अनेक केवळ वाक्यांचे एक संयुक्त वाक्य आपण बनवतो. तर अशा पद्धतीने दिलेल्या वाक्यांचं केवळ वाक्य बनवणं, मिश्र वाक्य बनवणं किंवा संयुक्त वाक्य बनवणं, अशा 3 पद्धतींनी आपल्याला वाक्य संश्लेषण करता येतं. लक्षात ठेवायचे आपल्याला हे की केवळ, मिश्र आणि संयुक्त या 3ही वाक्यांचं आपापसात आपल्याला रूपांतर करता येतं. आपण काही उदाहरणं पाहूयात. केवळ वाक्य आपण तयार करू दिलेल्या उदाहरणांच्या साह्याने. आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालत होती, तिचा पाय घसरला, ती पडली. या ठिकाणी बघा 3 केवळ वाक्य आपल्याला दिलेली आहेत. कारण 3ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने ही परिपूर्ण आहेत, स्वतंत्र आहेत. 3ही वाक्यांमध्ये एक उद्देश्य आणि एक विधेय आहे आणि या 3 केवळ वाक्यांचं आपल्याला एक केवळ वाक्य बनवायचं आहे. मग अशा वेळी आपण काय करणार? आपण क्रियापद जी आहेत वाक्यातली त्या क्रियापदांच्या साह्याने आपण ही वाक्य एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करूयात. आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालत होती, मग आपण चालताना करू. आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालताना, आता तिचा पाय घसरला, ती पडली. या ठिकाणी आपल्याला घसरला या क्रियापदाचं घसरून हे रूप तयार करता येईल. त्यामुळे मग पूर्ण उत्तर काय होणार? आजी गुळगुळीत रस्त्यावरून चालताना पाय घसरून पडली. ठीक आहे. त्यानंतर आपण दुसरं वाक्य बघूया. माझ्या शाळेने मला बक्षीस म्हणून बंद डबा दिला, त्यात आकर्षक स्मृतिचिन्ह होते. या ठिकाणी सुद्धा 2 केवळ वाक्य आहेत, त्याचं आपल्याला एक केवळ वाक्य तयार करायचंय. ते असं होणार, माझ्या शाळेने आकर्षक स्मृतिचिन्ह असलेला बंद डबा मला बक्षीस म्हणून दिला. तिसरं वाक्य आहे, राजू वारंवार कॉफी पितो, त्याच्या आईला ते आवडत नाही. इथे सुद्धा 2 केवळ वाक्य, त्यांचं आपल्याला एक केवळ वाक्य तयार करायचंय. राजूचे वारंवार कॉफी पिणे त्याच्या आईला आवडत नाही. अशा पद्धतीने आपण हे केवळ वाक्य तयार केलेलं आहे. चौथं वाक्य आहे, रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी होते. रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे काव्य लिहिले. तुम्हाला माहिती असणार ना, त्यांच्या गीतांजली या काव्याला नोबेल प्राइज मिळालेला आहे. साहित्यातला जो नोबेल पुरस्कार आहे तो रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या काव्याला मिळालेला आहे.
तर या दोन केवल वाक्यांचा या ठिकाणी आपल्याला एक केवल वाक्य तयार करायचं आहे. ते असं होणार, थोर कवी रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हे काव्य लिहिले. ही जी आपण आता वाक्य तयार केली यावरून आपल्या असं लक्षात येतं की दोन किंवा अधिक वाक्यांचं वाक्य संश्लेषण ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपण धातुसाधित नामं तयार करतो, धातुसाधित विशेषण तयार करतो. धातुसाधित म्हणजे काय? धातूंपासून साधलेलं, धातूपासून तयार केलेलं. जसं आपण उदाहरण बघूया की चालत होतीचं आपण चालताना हे रूप तयार केलं, पाय घसरला मध्ये घसरून हे रूप तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण धातूंपासून तयार केलेली नामं, विशेषणं, समान अधिकरण असलेले शब्द म्हणजे समान अर्थाची शब्द योजना किंवा शब्द समूह यांची योजना केलेली, यांचा वापर केलेला आहे आणि त्यांच्या साह्याने आपण एक केवल वाक्य तयार केलेलं आहे. क्रियापद मात्र एकच आपण वापरलेलं आहे कारण केवल वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असावं हा नियम आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये क्रियापद एकच असायला हवं असणार आहे. दुसरा प्रकार मिश्र वाक्य तयार करणे. या ठिकाणी दोन वाक्य दिलेली आहेत बघा. आई म्हणाली एक वाक्य, दुसरं वाक्य आहे मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिनं असतात. आता जितकी पण काही गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत ना ती आठवून त्यातलं कुठलं नेमकं इथे सूट होईल ते आपल्याला बघावं लागतं, त्यातलं कुठलं इथे चपखल बसेल ते आपल्याला बघावं लागतं आणि त्यानुसार आपल्याला मग गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाची योजना करून वाक्य तयार करता येतात. जसं या ठिकाणी की हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आहे ते अतिशय चपखल बसणार, योग्य ठरणार इथे आणि त्यामुळे त्याचा वापर करून आपण मिश्र वाक्य तयार करणार आहे. तर मिश्र वाक्य असं होईल की आई म्हणाली की मोड आलेल्या धान्यात खूप प्रथिनं असतात. त्यानंतर दुसरं वाक्य आहे शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली, तिने खूप सराव केला. या ठिकाणी दोन केवल वाक्य दिलेली आहेत आणि त्याचं आपल्याला एक मिश्र वाक्य तयार करायचं आहे. अर्थातच गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाच्या साह्याने. मग आपण हे कसं तयार करणार? शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. नंतरचं वाक्य आहे आमचा उत्साह व आमचे स्मरण वाढावे, आम्ही शीर्षासन करतो. मग या ठिकाणी आपल्याला म्हणून हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरता येईल आणि वाक्य पूर्ण तयार होईल की आमचा उत्साह व आमचे स्मरण वाढावे म्हणून आम्ही शीर्षासन करतो. पुढलं वाक्य आहे मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळायला हवे, मी दिल्लीला जाईन. या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय की दोन केवल वाक्य दिलेले, त्याचं आपल्याला एक मिश्र वाक्य तयार करायचं आहे. तर आपण असं तयार करतोय मला रेल्वेचे निश्चित आरक्षण मिळाले की मी दिल्लीला जाईन. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की आपण मिश्र वाक्य जी तयार केलेली आहे ती तयार करताना गौणत्व सूचक हा शब्द महत्वाचा आहे मित्रांनो, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी आपण ती तयार केलेली आहेत. त्यानंतर आपण आता बघूयात तिसरा प्रकार संयुक्त वाक्य तयार करणं. अर्थात संयुक्त वाक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कुठलं उभयान्वयी अव्यय वापरावं लागतं आपल्याला? प्रधानत्व सूचक. का? कारण संयुक्त वाक्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त प्रधान वाक्य असतात आणि ती आपल्याला एकमेकांशी जोडताना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो. पहिलं उदाहरण आपण बघूयात. नाटकाची तिसरी घंटा वाजली, नाटकाला सुरुवात झाली. इथे काय वापरणार आपण? आणि हे जास्त सूट होणार इथे. नाटकाची तिसरी घंटा वाजली आणि नाटकाला सुरुवात झाली. दुसरं उदाहरण बघूयात आपण. कृतीपत्रिका सोपी असते, कृतीपत्रिका अवघड असते, ती सोडवावी लागते. या ठिकाणी आपल्याला तीन वाक्य दिलेली आहेत केवल वाक्य आणि त्याचं आपल्याला एक संयुक्त वाक्य करायचं आहे. ते असं होणार कृतीपत्रिका सोपी असो किंवा अवघड ती सोडवावीच लागते. त्यानंतर तिसरं वाक्य आहे आपला मुद्दा पटवून द्यावा, वाद घालू नये. या ठिकाणी आपल्याला असं तयार करता येईल आपला मुद्दा पटवून द्यावा पण वाद घालू नये. म्हणजे या ठिकाणी आपण पण हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय उपयोगात आणलेलं आहे. चौथं उदाहरण आहे वाटेत धोधो पाऊस लागला, मला यायला उशीर झाला. या ठिकाणी म्हणून आपल्याला लिहिता येईल. म्हणून हे उभयान्वयी अव्यय प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आपल्याला वापरता येईल आणि वाक्य तयार होईल वाटेत धोधो पाऊस लागला म्हणून मला यायला उशीर झाला. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की संयुक्त वाक्य आपण ज्यावेळी तयार करतो त्यावेळी आपल्याला प्रधानत्व सूचक काही प्रसंगी गौणत्व सूचक अशी उभयान्वयी अव्यय वापरावी लागतात. गौणत्व सूचक इथे म्हटलेलं याचं कारण असं आहे की आपण शेवटल्या म्हणजे चौथ्या वाक्यामध्ये म्हणून हे उभयान्वयी अव्यय वापरलेलं आहे. मात्र आपण मगाशीच पाहिलं की ज्यावेळी असं एखादं अव्यय येतं उभयान्वयी अव्यय की जे
गौणत्व सूचक आणि प्रधानत्व सूचक अशा दोन्ही पण लिस्टमध्ये असतं, त्यावेळी मग आपल्याला कसं ठरवावं लागतं की ते नेमकं गौणत्व सूचक आहे की प्रधानत्व सूचक. आपण मगाशीच पाहिलं की वाक्यांचा अर्थ लक्षात घेऊन आपल्याला ते उभयान्वयी अव्यय गौणत्व सूचक आहे की प्रधानत्व सूचक आहे हे लक्षात घ्यावं लागतं आणि त्यावरून ते वाक्य मिश्र आहे की संयुक्त हे सुद्धा आपण ठरवू शकतो. तर अशा प्रकारे आपण इथे केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य सोदाहरण पाहिलेली आहेत, उदाहरणांसहित पाहिलेली आहेत. आता या पाठामध्ये काही कृती दिलेल्या आहेत, 2 प्रकारच्या कृती दिलेल्या आहेत, त्या आपण पूर्ण करूयात. पहिली आहे खालील वाक्यांचे संयुक्त, मिश्र आणि केवल वाक्य असं वर्गीकरण आपल्याला करायचंय. पहिलं वाक्य आहे, मी माणसं मोजून पाहिली पण ती 8च भरली. इथे पण हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे, त्यामुळे उघडच आहे की हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे. आणि अर्थात 2 वाक्य आहेत, अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहेत. इथे असलेले दोन्ही वाक्य केवल वाक्य आहेत ती, त्यामुळे हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आहे, सोनाली चहा किंवा कॉफी घेते. इथे किंवा हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, हे संयुक्त वाक्य आहे. तिसरं आहे, आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या. इथे सुद्धा आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाच्या साह्याने 2 वाक्य, केवल वाक्य एकमेकांना, 2 प्रधान वाक्य एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे हे संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे. चौथं उदाहरण आहे, पाऊस पडला तर शेतकरी वर्ग आनंदी होईल. इथे तर किंवा जर तर अशा प्रकारची शब्दयोजना आहे, म्हणजेच गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे इथे मिश्र वाक्याचं हे उदाहरण आहे. आणि अर्थात एक वाक्य इथे प्रधान आहे, दुसरं गौण आहे. पाऊस पडला हे प्रधान वाक्य आहे, तर शेतकरी वर्ग आनंदी होईल हे गौण वाक्य आहे या ठिकाणी. 5वं उदाहरण आहे, मुले बागेत खेळली ती खूप दमली. म्हणजे इथे 2 वाक्य आहेत. या दोन्ही वाक्यांमध्ये बघा एकच उद्देश आणि एकच विधेय, म्हणजे प्रत्येकी एक उद्देश एक विधेय आहे. अर्थाच्या दृष्टीने हे दोनही वाक्य परिपूर्ण आहेत, स्वतंत्र आहेत आणि त्यामुळे ही दोनही वाक्य केवल वाक्याची उदाहरण आहेत. 6वं उदाहरण आहे, सर म्हणाले की प्रामाणिक प्रयत्नांनी यश मिळते. या ठिकाणी की या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी ही 2 वाक्य एकमेकांशी जोडलेली आहेत. सर म्हणाले हे वाक्य प्रधान वाक्य आहे, कारण या ठिकाणी एक उद्देश एक विधेय आहे आणि हे अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. आणि की प्रामाणिक प्रयत्नांनी यश मिळते हे वाक्य गौण वाक्य आहे, कारण ते अर्थाच्या पूर्ततेसाठी प्रधान वाक्यावर अवलंबून आहे. आणि अशा प्रकारे इथे एक प्रधान आणि एक गौण वाक्य एकमेकांना जोडण्यात आलेलं आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने, आणि ते अव्यय आहे की, आणि त्यामुळे हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारच्या कृतीकडे वळूयात. दुसरी कृती अशी आहे, सूचनेनुसार वाक्य संश्लेषण करा. आपल्याला वाक्य बदल करायचा आहे, वाक्य तयार करायचे दिलेल्या सूचनेनुसार. पहिलं उदाहरण आहे, तो उत्तीर्ण झाला, सर्वांना आनंद झाला. इथेही 2 वाक्य आहेत. ही दोनही वाक्य केवल वाक्य आहेत आणि यांचं आपल्याला सूचना दिलेली आहे की एक केवल वाक्य तयार करायचं आहे. मग इथे आपण तयार करणार वाक्य, तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. दुसरं उदाहरण आहे, श्याम घरी आला, वादळाला सुरुवात झाली. या ठिकाणी मिश्र वाक्य तयार करायचे आपल्याला. मग आता या ठिकाणी आपल्याला गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय पाहावी लागतील. कुठलं इथे चपखल बसेल तर ते आहे जेव्हा तेव्हा. जेव्हा श्याम घरी आला तेव्हा वादळाला सुरुवात झाली. अशा प्रकारे आपल्याला हे मिश्र वाक्य तयार करता येतं. आणि त्यानंतरचं उदाहरण आहे, आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले, आमच्या अडचणी दूर झाल्यात. आता या ठिकाणी 2 केवल वाक्य आहेत, प्रधान वाक्य आहेत, अर्थाच्या दृष्टीने परिपूर्ण आहेत आणि या 2 वाक्यांचं आपल्याला संयुक्त वाक्य तयार करायचं आहे. मग आपण म्हणून हे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय इथे वापरून एक तयार वाक्य करू शकतो. याचं संयुक्त वाक्य, आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले म्हणून आमच्या अडचणी दूर झाल्या. अशा पद्धतीने हे संयुक्त वाक्य आपण तयार केलेलं आहे. 4थं उदाहरण आहे, माझे वडील म्हणाले, मला तुझे यश बघून अभिमान वाटला. या ठिकाणी आपल्याला मिश्र वाक्य तयार करायला सांगण्यात आलेलं आहे. मग इथे की हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरून आपल्याला एक मिश्र वाक्य तयार करता येईल. माझे वडील म्हणाले की मला तुझे यश बघून तुझा अभिमान वाटला. अशा पद्धतीने आपल्याला इथे मिश्र वाक्य तयार करता येईल. त्यानंतर शेवटलं वाक्य जे आहे या कृतीतलं ते आहे 5वं वाक्य, हे आधुनिक लोकशाहीचे युग आहे. पुढलं वाक्य इथे असं आहे, जाहिरातीला महत्व आहे. आणि 3रं वाक्य आहे, समाजाने जाहिरातीचा
योग्य अर्थ समजून घ्यावा. आता इथे बघा 3 केवल वाक्य दिलेली आहेत आणि या 3 केवल वाक्याचं आपल्याला एक केवल वाक्य तयार करायचं आहे. त्यामुळे उघडच आहे की या ठिकाणी आपल्याला धातू साधित नाम, विशेषण किंवा समान अधिकरणात्मक शब्द इत्यादींचा आश्रय घ्यावा लागेल आणि मग एक केवल वाक्य इथे आपल्याला तयार करावं लागेल. बघा हे आपण कशा पद्धतीने करू शकतो. हे आधुनिक लोकशाहीचे युग आहे च्या ऐवजी आपण असं घेऊयात, या आधुनिक लोकशाहीच्या युगात जाहिरातीला महत्व आहे मध्ये आहेच असल्यामुळे करून आपण पुढल्या वाक्याला या वाक्याशी जोडून घेऊ शकतो. मग ते पूर्ण वाक्य काय होणार, या आधुनिक लोकशाहीच्या युगात जाहिरातीला महत्व असल्यामुळे समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा. तर अशा पद्धतीने हे केवल वाक्य इथे आपण तयार केलेलं आहे आणि इथे आपली कृती संपलेली आहे. तर या पाठामध्ये आपण वाक्याचे रचनेच्या दृष्टीने होणारे 3 प्रकार पाहिले, केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, आणि या वाक्यांचं परस्परांत होणारं रूपांतर म्हणजे वाक्य संश्लेषण देखील पाहिलं. हे सगळं तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद.